ओके, तर हे दिसत आहे समोर, ह्या मंडपाचं नाव आहे गुदरे कोंबे मंडप. हे नाव का पडलेलं आहे कारण इकडे घोड्यांचं चित्रण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, म्हणून ह्याला नाव ते देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. प्राणी दिला आहे बैल. हे बघा हत्ती. ओके, तर ह्याचं एक वैशिष्ट्य सांगतो. ॲक्च्युली जे हे आहे ना, ह्याला वॅल असं म्हणतात, वॅल. तर ह्याचं वैशिष्ट्य कसं आहे माहीत आहे का? ह्यांचं जे मुख आहे ते सिंहाचं आहे. ठीक आहे, मुख सिंहाचं आहेत. दात बघतील तर दात मगरीचे आहेत. कान दिलेले आहेत ना, ते हरणाचे कान आहेत. शरीर आहे ना, हे पूर्ण शरीर, हे शरीर आहे घोड्याचं. आणि ह्याची जी शेपटी दिलेली आहे ना, शेपटी सापाची दिलेली आहे. हे अशी कला आहे आणि या कलेला नाव दिलेलं आहे वॅल म्हणून. तर असं. तर आता विरूपाक्ष टेम्पलच्या जवळ पोचलेलो आहोत. मागे पार्किंग आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे बघा टेम्पल दिसतंय, भव्य आणि उंच दिसतंय बघा केवढं. अजून जरा जवळ गेलं तुम्हाला अजून व्यवस्थित दिसेल. हे बघा, असं टेम्पल आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खिडक्या दिसतात मला अशा सरळ. पण बघा ना सगळं आजूबाजूचा परिसर. आणि हे विशाल असं हे त्या काळी बांधलेलं होतं. विचार करा थोडं उंच कसं बांधण्यात आलं. विरूपाक्ष मंदिर हे हंपीतील सर्वात प्राचीन आणि अजूनही क्रियाशील असलेलं मंदिर. हे मंदिर भगवान शिवाच्या विरूपाक्ष रूपाला समर्पित आहे आणि हे मंदिर 7व्या शतकात बांधलं गेलं. विठ्ठल मंदिरा इतकंच हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. मुख्य गोपुर म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वार. जवळपास 50 मीटर उंच असून द्रविडीय स्थापत्यशास्त्राचं अद्वितीय उदाहरण आहे. या मंदिरात आपण श्री विरूपाक्ष, देवी पंपा आणि भगवान भुवनेश्वरी यांची पूजा पाहू शकतो. प्रत्येक कोणातून इथली नक्षीकाम, भिंतीचित्र आणि मूर्तिकलेची बारकाईने केलेली सजावट आपल्या डोळ्याचं पारणं फेडते. तेच बोलतो तेच एका दिवसात आपण सेम गोष्टी बघतो ना. आता आपलं झालं विजय विठ्ठल, आता मी इकडे आलो. खूप छान आहे, प्रश्नच नाही आहे. पण आता कसं वाटायला लागलं आहे, सगळं सेम वाटायला लागलं आहे. म्हणजे तेच म्हणून होत असेल ना, जेवढा मंदिरामध्ये गॅप ठेवा म्हणजे तुम्हाला बघायला पण तेवढी जास्त मजा येईल. कारण तुम्हाला परत तेच जरा वेगळ्या पद्धतीने दिसायला मिळेल. आणि असं सध्या पाहता सगळंच छान आहे. बघा कळस आणि रस्ता. हो काय सर, आपलं विरूपाक्ष टेम्पल झालेलं आहे. फक्त एवढं काय व्हिडिओग्राफी करायला प्रबंध आहे इकडे, त्याच्यामुळे एवढी करायला मिळाली नाही खुल्या, त्यामुळे केलेली तर आहे. आणि असं बघायला गेलं तर इकडचं मंदिर दुपारी क्लोज असतं. तर किती वाजता क्लोज आहे त्याची आयडिया नाही, पण 3:30 वाजता परत ओपन होतं. आणि आता वाजलेले आहेत 2. तर आता तर वाटत नाही आपण इकडे तर थांबू. त्याचं आपल्याला अजून 2 पॉईंट्स करायचे आहेत. एक आहे कृष्ण टेम्पल आणि दुसरं आपलं हेमकुट हिल्स म्हणून आहे. तिकडे आपण सनसेट करणार आहोत. तर आपण काय करूया, आपण आता श्रीकृष्ण टेम्पल करूया. तिकडून मी हॉटेलमध्ये जातो आणि इव्हिनिंगला परत रिटर्न येईन. तेव्हा मस्तपैकी सनसेट करून आपण आजचा एपिसोड एंड करूया. तर होप तुम्हाला सध्या तरी विजय विठ्ठल टेम्पल आणि आपलं विरूपाक्ष टेम्पल आवडलं असणार. चला पुढे भेटूया. ओके,
तर कृष्णा टेम्पलला पोचलो आहे, पण आय गेस हे बंद व्हायला आलेलं आहे कारण 6 वाजता क्लोज होतं. तर बघू, जर मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग आपण मातंग हिलला बसूया आणि तिकडे सनसेट करू. बघू कसं काय ते, लेट्स सी. बघूया, जर होत असेल तर जाऊन येऊया, नाहीतर आपलं मातंग हिल आहेच की राव सनसेट होण्यासाठी. पण हे बघा, हे असं कसं आपलं कृष्ण मंदिर दिसून येतं, तुम्ही बघू शकता. पैकी सनसेट व्हायला आलेला आहे आणि हे बघा, अरे वा क्या बात आहे. थवा पण आला. हे बघा ना काय दिसतंय ना, सुरेख. ॲक्च्युली मी जरा लेट आलो आहे म्हणून असं बघायला गेलं तर कोण नाही आहे. चांगलं झालं असं म्हणू शकतो का, कल्पना नाही आहे. तर तुम्ही मंदिर बघू शकतात मग इकडे. किती सुंदर मंदिर आहे. हे बघा, ॲक्च्युली या मंदिराचं असं बघायला गेलं तर हे बालकृष्णाला समर्पित असं हे मंदिर आहे. ते कृष्णदेवरायाने इकडे एक मूर्ती आणली होती 1500 शतकामध्ये. ती इकडे मूर्ती, बालकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आलेली होती, पण आता ती म्युझियममध्ये आहे असं. आणि जर तुम्ही बघतील तर या मंदिरामध्ये आपले 10 अवतार, कृष्णाचे जेवढे पण आपले विष्णूचे 10 अवतार झाले ते सगळीकडे दाखवण्यात आलेले आहेत. असं तुम्ही बघू शकतात, किती मोठा हा गेट आहे आणि तो एवढाच प्रशस्त दिसत आहे, दिसूनच येते. सो आता कृष्ण मंदिर क्लोज झालेलं आहे. 6 वाजता क्लोज होतं, पण आपल्याला अजून 5 मिनटं एक्स्ट्रा मिळाली. पण हे बघा, हेच तुम्हाला जे मी जवळून दाखवत होतो, हे बघा ना किती मोठं हे गेट दिसतं आणि हा चंद्र पण आला आहे. आता हे जसं मागे कृष्ण मंदिर आहे, ठीक आहे, तसंच समोरनं इकडे कृष्ण बाजार आहे. हा बघा, आय गेस त्या टायमाला इकडे बाजार भरत असणार. आता इकडे काहीतरी सिम्बॉल्स दिसतात आहेत. आता ते काय आहेत काही कल्पना नाही आहे. आय गेस तुम्हालाही स्पष्ट दिसत असतील, कळत नाही कसलं आहे असं. तर असं काहीतरी आहे श्रीकृष्ण टेम्पल. आय होप तुम्हाला आवडलं असणार. चला आता आपण सनसेटसाठी हेमकूट
पर्वतावरती बसूया आणि आजचा सनसेट करून घेऊया. आणि हे तुम्ही बघू शकता ससिवेकालू गणेश. च्या पोटाला असा साप गुंडाळला गेला. आता तुम्हाला केवढा स्पष्ट दिसत असेल मला डाऊट आहे, कारण मला अंधार दिसतं कॅमेरामध्ये. खूप तुम्हाला दिसत असेल, नाही तर मी तुम्हाला परत काहीतरी घेऊन येईन इकडे. आणि आता आपण जात आहोत टॉपवरती. तुम्हाला समोरचे नजारे दाखवतो. जे दिसतं आहे ना ते अतिशय सुंदर दिसत आहे. हे बघा, हे बघा पूर्ण एरिया दिसतोय. आणि सूर्यास्त व्हायला झालाय. हेमकूट टेकडी, शांततेचा श्वास घेतलेलं, हजारो वर्षांची कथा सांगणारं स्थान. या टेकडीवरून उगवणारा सूर्य आणि देवालयांच्या मागे मावळणारं तेज हे फक्त पाहायचं नाही, अनुभवायचं असतं. पौराणिक कथा सांगतात की याच ठिकाणी भगवान शिवाने पार्वतीच्या प्रेमाला स्वीकारलं होतं. म्हणूनच ही टेकडी आजही भक्तांसाठी पवित्र मानली जाते. हेमकूट म्हणजे निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचं एकत्रित दर्शन. शांततेच्या शोधात असाल तर हेमकूट टेकडीवरती एकदा नक्कीच या. परफेक्ट इव्हिनिंग बोलू शकतो आपण आज. तर चला आता बसूया आणि निवांत आपला सनसेट बघून घेऊया.